हाय, हॅलो, नमस्कार. तर कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. तुम्हीसुद्धा मजेतच असाल अशी मी आशा करते. तर फायनली आज मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर एक ब्लाऊज शिवला आहे. तर त्याचं कापड हे एकदम सॉफ्ट होतं आणि खूपच छान ब्लाऊज झाला आहे. त्याची फिनिशिंग वगैरे तुम्ही पाहू शकता. तर म्हटलं तुमच्यासोबत थोडं शेअर करावं. तर यासाठीच आणि गळ्याला मी पायपिंग वगैरे काही केली नाही, तर गळापट्टी लावली आहे आणि तरीसुद्धा खूप नवीन म्हणजे खूपच भारी लूक आला आहे. तसेच बाहीसुद्धा ट्रेनिंग बाही केली आहे. तर कस्टमरांच्याच म्हणजे चॉईसने हा ब्लाऊज शिवला आहे. तर सहसा मी म्हणजे माझ्या पसंतीने ब्लाऊज काही शिवत नाही. जशी कस्टमरांची रिक्वायरमेंट असते तर त्याच पद्धतीने आणि हे ब्लाऊजसुद्धा त्यांच्याच पद्धतीने शिवला आहे. तर सिंपल असा पानगळा आहे आणि त्यावरती बो वगैरे लावून हा ब्लाऊज शिवला आहे. सिंपल होता तरीसुद्धा खूपच छान आणि नवीन लूक देत होता. तर मला खूपच आवडला. तर त्यासाठी तुमच्यासोबतसुद्धा म्हटलं शेअर करावं. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लाऊज कसा झाला आहे ते. तर फायनली आज मी तुम्हाला म्हणजे 34 साईजचा ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, तर अस्तरवरती आपण पेपर कटिंगच्या कशा पद्धतीने म्हणजे वापर करून कटिंग करतो, तर हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. तसेच चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर नेहमीप्रमाणेच म्हणजे खाली छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5 इंचाला मार्किंग केली आहे आणि शिलाई मार्जिन म्हणजे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. तसेच बंद बाजू म्हणजे घेतली आहे आणि तिथून ब्लाऊजचा म्हणजे उंची टाकली आहे. तर इथं 13 इंच ब्लाऊजची उंची होती आणि त्यात शिलाई मार्जिन म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा वाढवून तर अशा पद्धतीने म्हणजे 14 इंचाला मार्किंग केली आहे. आणि हे पेपर कटिंग म्हणजे हे कस्टमरांसाठी खूप दिवस झाले करून ठेवली आहे आणि त्यामुळे इथं लिहायचं मी विसरले होते की गळा रुंदी वगैरे मी किती घेतली आहे पेपर कटिंग करत असताना. तर हे ब्लाऊज त्यांना परफेक्ट बसतं, तर त्यासाठीच मी आतासुद्धा हेच वापरणार आहे. पण गळा रुंदी वगैरे चेक केली तर 5 इंच शोल्डर घेतला आहे आणि 5.25 इंच मुंडा घेतला आहे आणि मुंड्याच्या लाईनमध्ये छातीचा चौथा भाग वगैरे टाकून मुंडा आखून घेणार आहे. तर फायनली म्हणजे मी परत चेक करत असते, कारण तिरकं वगैरे जाण्याची शक्यता असते. तर आपली कटिंग म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने केली की म्हणजे शिलाईसुद्धा चांगलीच होते आणि ब्लाऊज नंतर फिटिंग वगैरे चांगलंच बसतं. तर ह्यासाठीच म्हणजे वेळ लागला तरी चालेल, पण आपलं काम हे एकदम परफेक्टच व्हायला पाहिजे. तर त्याच पद्धतीने मी वारंवार म्हणजे न कंटाळता मी टेप परत मोजून पाहते आणि बरोबर आहे का हे चेक करते आणि मगच पूर्ण मार्किंग पूर्ण करून मग कटिंग करायला घेतलं आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे माझा बॅक पार्ट हा कटिंग झाला आहे आणि आता मी बाही कटिंग करणार आहे. तर बाहीसाठीसुद्धा 8.5 इंच म्हणजे छातीचा चौथा भाग खाली टाकून घेणार आहे आणि बंद भागच्या साईडला म्हणजे ब्लाऊज आपली बाहीची उंची टाकणार आहे. तर इथं बाहीची उंचीसुद्धा लांबच होती, म्हणजे 10 इंच बाही होती, 1 इंच एक्स्ट्रा आणि कॅप हाईट 3 घेतली आहे. तर कॅप हाईटपासून 1 इंच आणि बाहीची उंचीपासून 1 इंच आणि खाली दंड घेरापासूनसुद्धा 1 इंच, तर असे 1 इंचाला मार्किंग केली आहे. आणि वरचे जे 2 पॉईंट आहेत तर ते तिरकं जोडलं आणि त्याचा सेंटर काढला. सेंटरचा परत सेंटर काढून पुढच्या व मागच्या भागासाठी गोलाई दिली आणि आता बाहीसुद्धा कट करते आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे माझी बाही कटिंग करण्याची आणि अगदी कोणालाही जमेल अशी पद्धत आहे. आणि एकदा की जमली की कितीही लांबीची बाही असू द्या ती परफेक्टच होणार. तर ह्याच पद्धतीने त्यामुळेच मी म्हणजे पेपर कटिंगचा वापर करत नाही. तर अशा पद्धतीने म्हणजे पुढच्या भागासाठी थोडा खोलगट भाग हवा असतो, जेणेकरून ते म्हणजे बाही फिटिंगला प्रॉपर बसावी. तर त्याच पद्धतीने कटिंग केलं आहे आणि आता हे जे कटिंग आहे तर ते वापरून मी राहिलेले काही जे ब्लाऊजचे पार्ट असतात तर ते कटिंग करणार आहे. आणि हे पार्ट वगैरे मी जे कट केलेले आहे तर ते ना म्हणजे न्यूजपेपर काही वापरत असतात, पण ते खूप पातळ असतात आणि त्यामुळे ना मार्किंग करायला थोडं अवघड जातं. पण हे जे पेपर म्हणजे कार्ड दिसत आहे तर हे ना मी जे आपण नवीन साड्या वगैरे घेऊन येत असतो तर त्याचे जे बॉक्स असतात आणि ते कुठंही आपण सहज कोणी फेकून देत असतं, तर त्याचा मी वापर केला आहे. आणि ते थोडे जाडसर असतात, जसे कार्डशीट पेपर असतात तर त्याच पद्धतीने ते असतात आणि त्या कटिंग करून म्हणजे त्यांची मार्किंग करायला ना खूप इझी जातं,
कारण ते जाड असल्यामुळे. तर त्यासाठीच मी शेजाऱ्यांच्या घरी किंवा कोणाच्या घरी पाहिलं की मी उचलून आणत असते, कारण ते असेच फेकून देत असतात. तर कोणतीही गोष्टी म्हणजे परत आपण त्याचा काही पुनर्वापर केला तर त्याचा अलगच वेगळाच म्हणजे आनंद असतो. तर त्याचप्रमाणे म्हणजे माझं थोडं तरी इथं काही बचत झालं आहे आणि राहिलेले जे काही पार्ट आहेत जसे की कटोरी वगैरे, तर ते मी अस्तरवरती ॲडजस्ट केले आहे. तर ह्या अस्तरचं ना पण ना खूपच कमी होतं आणि त्यामुळे ना मला हे ब्लाऊजचे पार्ट करायला म्हणजे ठेवायला थोडं अवघड वाटत होतं. तर काहींचे ना म्हणजे जे पन्ना असतो तर तो खूप मोठा असतो आणि सर्व पार्ट एकदम इझी कसेही ठेवले तरी ते बरोबर ॲडजस्ट होतात. पण हे कमी होतं आणि त्यामुळे थोडं प्रॉब्लेम आला आहे. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी राहिली होती तर तीसुद्धा नेहमीप्रमाणे म्हणजे एक्स्ट्रा अर्धा इंच खाली वाळून घेतली आहे आणि ती कटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे पेपर कटिंग केल्यामुळे मला कटिंग खूप फास्ट होतं आणि शिवायलासुद्धा मग काहीच वेळ लागत नाही. तर आदल्या दिवशी म्हणजे पेपर कटिंग करून ठेवली होती, त्यामुळे माझी कटिंग फटक्यात झाली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी कटिंग, तसेच पेपर कटिंगसुद्धा पाहायची असेल तर ते सुद्धा कमेंट करा. बाय.